हाय युट्यूबर्सी. तसं तर आज मी खूप हॅप्पी आहे, कारण आज इतवार म्हणजेच आपला सुट्टीचा रविवार आहे आणि त्यात मला सकाळीच बांगडा फ्राय खाण्याची इच्छा झाली. मग काय फटाफट धाव घेतली नाक्यावरती आणि घेऊन आले हे आपले ताजे मस्त असे बांगडे. आणि आता या बांगड्यांना मी फ्राय करणार आहे. मग विचार केला तुमच्यापर्यंत ही रेसिपी गेलीच पाहिजे की आमच्या कोकणी स्टाईल मध्ये कसे बांगडे फ्राय होतात. तर मग चला बघूयात कशा प्रकारे बांगडी फ्राय करतोय आपण. पण त्याआधी या बांगड्यांना साफ करून घ्यायचे, तेही एक टिचकी वाजवून. तर हे बघा आपले बांगडे छान असे साफ करून आपण घेतलेले आहेत. त्यानंतर त्याला जो मसाला लावायचा आहे त्यासाठी काय काय साहित्य घेतले मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हा लाल मिरची पावडर आहे, हळद आहे, मीठ आहे आणि हा घरगुती तयार केलेला गरम मसाला आहे. इकडे आलं लसूण पेस्ट आहे, कोथिंबीर आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट जो लागतोच तो म्हणजे कोकमचा आगळ, ज्याने आपले बांगडे छान असे टेस्टी चवदार बनणार आहेत. तर मग आपण कशा प्रकारे याला मसाला लावून घेतोय, कसं ते मॅरिनेट करतोय ते बघूयात आता. तर बघा सगळ्यात पहिला आपल्याला हे जे मसाले आहेत ते नीट एकत्र करून घ्यायचे. याला छान असं एकत्र करून मिक्स करून घेऊयात आणि मग व्यवस्थित असं मॅरिनेट करून आपण थोडा वेळ ह्याला ठेवून देणार आहोत. तर आता हे व्यवस्थित मिक्स करून आपल्या बांगड्यांना लावून घेऊयात. हे बघा छान असं मिक्स झालंय. आता मी आपल्या बांगड्यांना लावून घेते. सगळ्या बांगड्यांना व्यवस्थित मी लावून घेते. फक्त दोन्ही बाजून नाही तर पूर्ण आपण बांगड्याला हा सगळीकडून व्यवस्थित लावून घेणार आहोत. छान त्याला मॅरिनेट करणार आहोत आणि मग थोडा वेळ आपण त्याला ठेवून देणार आहोत, जेणेकरून तो खूप असा आतपर्यंत मसाला पोहोचेल आणि मग त्याला आपण फ्राय करणार आहोत. तर बघा सगळ्या बांगड्यांना आपल्याला आपला हा मसाला लावून झालेला आहे आणि हे आता आपण असंच थोडा वेळ ठेवून देणार आहोत. तर थोडा वेळ आपण मसाला लावून ठेवले होते बांगडे, ते आता छान त्याला मसाला लागलाय आणि आता आपण त्याला छान असं फ्राय करून घेणार आहोत. तर त्यासाठी मी काय काय वापरले दाखवते तुम्हाला. हा बारीकवाला रवा आहे, त्यानंतर हे तांदळाचं पीठ आहे आणि चवीपुरतं तिखट, मीठ आणि हळद आहे. तर ह्याला छान असं मिक्स करून घ्यायचे. मग ह्याच्यामध्ये आपला बांगडा छान असा परतून त्याला फ्राय करायचा आहे. पण त्याआधी आपण गॅस पेटवून तवा तापायला ठेवूया. तवा तापेपर्यंत आपण याला छान मिक्स करून छान असं याला मिक्स करूयात आणि मग त्याच्यामध्ये आपला बांगडा फ्राय करूयात. बांगडा काय किंवा आणखी कोणती मच्छी काय, कोकणी लोकांना मच्छी म्हटलं की असा एक तो जिव्हाळ्याचा विषय आहे की मच्छी म्हटलं की प्रत्येकाच्या तोंडाला पाणी सुटतं. आणि रविवारच्या दिवशी मच्छी नाही असं कुठल्याच कोकणी माणसाच्या घरामध्ये होत नाही. खूप क्वचितच असं आपण एखादा दिवस टाळाटाळ करतो, पण संडे म्हटला की मच्छी प्रत्येकाच्या घरी असते. आणि अशी फ्राय मच्छी तर मला खरंच खूप आवडते. त्याच्यामध्ये बांगडा, पापलेट, अगदी सगळ्या प्रकारची मच्छी जी आपण फ्राय करतो ती मी खूप आवडीने खाते आणि म्हणून ही आपली नॉर्मल रेसिपी तुमच्यापर्यंत शेअर करते. हे बघा छान असं याला मिक्स करून घेतलंय आणि आता आपण याला आपला तवा एकदम छान असा तापलाय, कारण गरम वाफ लागते, तापलाय छान तवा. तर त्याला आपण सगळीकडून थोडं तेल सोडून घेऊयात आणि मग त्याच्यामध्ये बांगडा फ्राय करूयात. या बांगड्याला व्यवस्थित
सगळीकडून व्यवस्थित असं लावून घेऊयात आपण. हे जे आपण तयार केले बांगडा फ्राय करण्यासाठी पीठ, ते व्यवस्थित लावून घेऊयात. हे बघा चारी बाजूने छान लागलंय बांगड्याला हे. आता ह्याला आपण फ्राय करण्यासाठी टाकूया. छान असा खरपूस आपल्याला भाजून घ्यायचा आहे याला. तर बघा छान असं एक साइडने तयार झाला होता बांगडा, म्हणजे तो भाजला गेला होता म्हणून त्याला पलटी मारून दुसऱ्या बाजूने शेकायला ठेवलाय. कशा प्रकारे शेकते बघा. हा बघा हलतोय, मध्ये मध्ये उठतोय, कारण तो चांगला शेक घेतोय. आणि जेव्हा आपण दुसऱ्या बाजूने त्या बांगड्याला शेकवत असतो तेव्हा जर वरती जे आपण पीठ लावले ते सुकं झालं असेल तर आपण साईडने त्याला तेल सोडायचंय. आणि आता हा बांगडा छान खरपूस भाजला, एकदम खाण्यासाठी परफेक्ट असा भाजला गेला की त्याला मी काढून तुम्हाला दाखवणार आहे त्याचा फायनल लुक काय असणार आहे आणि तो किती टेस्टी बनला आहे. आणि हा आपला आता अगदी कमी तेलामध्ये मस्त असा बांगडा फ्राय होतोय. आणि बघा तो आपण जेव्हा पलटी मारतो तेव्हाही तो चिपकत नाहीये खाली, कारण जास्त तेली टाकून हे नाही, कारण तो खूप ऑइली होतो. असा कमी तेलामध्येच तो खूप असा छान खुसखुशीत भाजला जातो. आणि जर तुम्ही आता पाहताय बघा कसा तो खरपूस भाजला गेलाय, छान त्याला शेक लागलाय आणि छान असा भाजला. त्याला फायनली मी जेव्हा काढून घेईन तेव्हा तुम्हाला दाखवेन तो कसा भाजला गेलाय तो. आणि हा आहे आपल्या बांगड्यांचा फायनल लुक. बघा कशा प्रकारे खुसखुशीत शिजलेत आपले फ्राय झालेत बांगडे. तुम्हाला मी एक थोडंसं खाऊन दाखवते, ऍक्च्युअल मध्ये टेस्ट काय तीही मला कळेल. मेहनत का फल मीठा होता है. कसं आमचे फ्राय केलेले बांगडे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि बांगडे फ्राय सोबत आणखी कोणत्या कोकणी रेसिपी तुम्हाला माझ्या चॅनलवरती बघायला आवडतील हेही मला कमेंट करून सांगा. पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओ मध्ये एका नवीन लोकेशन मध्ये. थँक्यू.